हाँ सर बस. हाँ अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे ट्रॉफी 2025 नेत्रदीपक सोहळ्याला इथे मात्र सुरुवात होते. या स्पर्धेचा नेत्रदीपक सोहळा आणि या नेत्रदीपक सोहळ्यातील पहिली मॅच इथे मात्र रंगते. एका बाजूला आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजेच ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच इंदलगा स्पोर्ट्स बेळगावचा संघ आणि त्यांच्या विरोधात आहे तो म्हणजेच नागठाणेचा संघ. दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला भेटते. दोन मातबर संघ आहेत आणि हे दोन मातबर संघ विजयाची सुरुवात करण्यासाठी इथे मात्र सज्ज झालेत. सलामीची जोडी इथे मात्र आपल्याला पाहायला भेटते. ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडली आहे तोच मॅन फ्रॉम नागठाणे संग्राम शिंदे इथे मात्र या स्पर्धेसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नागठाणे संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू संग्राम शिंदे या वर्षीच्या अंगामध्ये चांगली खेळी या खेळाडूने देखील केली. आनंदवाडीची स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवली होती चेतन चिंचकरच्या माध्यमातून जो खेळाडू सिंधुदुर्ग परिसरामध्ये चांगलं क्रिकेट खेळला होता तोच संग्राम शिंदे. नक्कीच या वर्षीच्या अंगामध्ये चांगलं क्रिकेट या खेळाडूंनी खेळलंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी देखील आपण ऑप्शन मध्ये देखील या खेळाडूचं नाव जरूर आवर्जून या खेळाडूचं नाव ऐकलं होतं. नक्कीच एक मानाची रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू जर पाहायला गेला तर चांगली कामगिरी करताना दिसलाय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला करण मोटकट्टी हा देखील दाखल झालाय. एक दर्जेदार खेळाडू हा देखील आहे. सांगलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू सांगली जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू करण मोटकट्टी. नक्कीच गेल्या वर्षी तुंग येथे झालेली स्पर्धा देखील या खेळाडूच्या माध्यमातून केली गेली होती. चांगलं क्रिकेट केलं होतं आणि हल्लीच जर पाहायला गेलं तर कवठे महाकाळ येथे झालेली स्पर्धा मांगली चषक सांगली जिल्ह्यातील एक मातबर स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू जर खेळताना पाहायला मिळाला होता करण मोटकट्टी. नक्कीच मोठं नाव आहे. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. पाहिजे कशी कामगिरी राहते या स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आलाय. नक्कीच पहिला चेंडू टाकण्यासाठी इथे मात्र सुशांत देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू सुशांत सज्ज आणि प्रेक्षक देखील सज्ज झाले आहेत. प्रेक्षक जरासा टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ दे. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो एमजे ट्रॉफी 2025 चा नेत्रदीपक सोहळा. पहिला चेंडू टाकण्यासाठी इथे मात्र सुशांत सज्ज आहे. पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी इथे मात्र संग्राम शिंदे हा देखील सज्ज आहे. पहिला चेंडू ओहो पहिला चेंडू कमी गतीचा इथे मात्र टाकलाय. पहिला चेंडू इथे मात्र अप्रतिम टाकला गेलाय. इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सुशांतने इथे मात्र शांत ठेवलंय संग्राम शिंदेला. नक्कीच संग्राम शिंदे कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. टेनिस क्रिकेट पटलावरती एक मोठं नाव सध्याच्या घडीला चर्चेत असणारे हे नाव आहे. नक्कीच नागठाणेचा हा खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून खेळल्या गेल्यात. नक्कीच चर्चेतील नाव आहे संग्राम शिंदे आणि त्या नावाला इथे मात्र कामगिरी देखील करावी लागेल. ओहो चांगला चेंडू आहे. फुलर टप्प्याचा हा चेंडू आणि त्यानंतर इथे मात्र या चेंडूवरती आडव्या बॅटने इथे मात्र कार्पेटच्या साह्याने हा फटका खेळला आणि त्यानंतर इथे मात्र सुरुवात केली आहे. धावसंख्येला आकार देण्यासाठी श्री गणेशा करणं गरजेचं होतं आणि तो श्री गणेशा इथे मात्र केलाय. पहिलाच चेंडू इथे मात्र निर्धाव आला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र एकेरी धाव घेतली. आणि आमचं लाडकं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 चे ओनर विश्वनाथजी पवार साहेब यांचं देखील आगमन झालंय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या पवार साहेब आणि ज्यांनी कोल्हापूरच्या खेळाडूंना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. तेच किती बी आली तरी एकटा बास असे आमचे बॉस यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये इथे मात्र सहर्ष स्वागत आहे. नक्कीच इथे मात्र
चांगला चेंडू इथे मात्र टाकला आणि या चेंडू वरती काय घडलंय पहा. या चेंडू वरती इथे मात्र जर पाहायला गेलं तर महत्वाची इथे मात्र विकेट आली आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मात्र प्राइज विकेट आली आहे. करण इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. आणि त्याचबरोबर बॉस सर आपण देखील स्टेजवरती विराजमान व्हायचं. आपला देखील यथोचित सत्कार केला जाईल. विश्वनाथजी पवार साहेब आणि त्याचबरोबर भारती स्पोर्ट्स बॉस 11चे ओनर विश्वनाथजी पवार साहेब आणि बॉस संतोषजी कांजर यांचं देखील इथे आगमन झालं. बॉस यायचं आपण. इथे जर पाहायला गेलं तर पहिली विकेट आली आणि या पहिल्या विकेट नंतर इथे मात्र महावीर देखील सज्ज झालाय. ओहो वेगा टाकलाय हा चेंडू आणि या वेगाने इथे मात्र बीट केलंय. कौतुक करावं लागेल इथे मात्र सुशांतचं. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण सुशांतच्या माध्यमातून देखील पाहतोय. नक्कीच अचूक टप्पा आहे आणि या अचूक टप्प्यामध्ये इथे मात्र फलंदाजानं जखडून ठेवलंय. परंतु ही सुरुवात आहे. नक्कीच 6 षटकांचे सामने आहे आणि म्हणूनच इथे मात्र सावध पवित्रा घेतलाय या दोन्ही फलंदाजांनी. मैदानाचा अंदाज जायजा घेतला जातोय. ओहो थोडस जर पाहायला गेलं तर दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. नतीजा इथे मात्र निदाव चेंडू आलाय. इथे जर पाहायला गेलं तर थोडस स्ट्रगल करताना आपल्याला जरूर पाहायला भेटते. फलंदाज ते म्हणजेच इथे मात्र संग्राम शिंदे आणि त्याचबरोबर महावीर. आणि इथे जर पाहायला गेलं तर आमचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांना आम्ही नेहमीच पाहत आलोय नक्कीच आदरणीय स्थान तेच आमचे विश्वनाथजी पवार साहेब. आणि नक्कीच या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती एक मोठं नाव संतोषजी कांजर सर म्हणजेच बॉस महावीर. माजी सरपंच नारायणजी कुंभार सर आणि त्याचबरोबर अभिजित चव्हाण सर यांच्या शुभासी इथे मात्र विश्वनाथजी पवार सर आणि त्याचबरोबर बॉस यांचा इथे मात्र यथोचित सत्कार करतोय. यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला भेटणार आहे. VK स्पोर्ट्स वटार या नावाने हा संघ आपल्याला जरूर खेळताना दिसेल. यानंतरची मॅच आपण या संघाची पाहणार आहोत. भारती स्पोर्ट्स बॉस 11 नक्कीच कोल्हापूर विभागातील एक मातब्बर संघ आणि या मातब्बर संघाचे जर ओनर कोण असतील ते विश्वनाथ पवार साहेब आणि त्याचबरोबर बॉस आणि तेच आज VK स्पोर्ट्स वटार संघ जो आहे तो विक्रम कुंभार विजय कुंभार सर यांच्या नावाने हा संघ जो आहे तो खेळताना दिसणार आहे. आपण मॅच कडे वळतोय. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर सुरेख गोलंदाजी आहे ती सुशांतच्या माध्यमातून राहिली. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट करणची विकेट आली आणि त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी चंदन इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस आहे. फुलटॉस वरती इथे मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या साह्याने इथे मात्र फटका केलाय जरूर. परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव आहे. फटका तर जरूर केला गेला परंतु या फटक्यामध्ये ताकद नाहीये. थोडस जर पाहायला गेलं तर अंदाज घेतला जातोय कशा प्रकारे हा चेंडू बाउन्स होते, कशा प्रकारे चेंडू बॅट वरती येत आहे आणि त्यानुसार इथे मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच अजून एक वार इथे मात्र फटका खेळलाय. संग्राम शिंदेची बॅट इथे मात्र बोलायला लागल्या. काय फटका खेळला पहा. फटका आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. ज्या नावाची चर्चा आपण सातत्याने करतोय तोच खेळाडू इथे मात्र संग्राम शिंदे हे स्ट्राईक वरती आले आहे. ज्यांनी शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता ते संग्राम शिंदे आणि त्यांनी इथे मात्र चंदनचं स्वागत देखील षटकारने केलंय.
ओहो, नक्कीच आता मात्र बोटांची हरकत इथे मात्र जरूर पाहायला भेटली. बोटांची जादू आणि या जादूमध्ये हा चेंडू देखील नेदावाला थोडस बाउन्स देखील या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो नेदाव देखील गणला गेला आणि या नेदाव चेंडूने धावसंख्या इथे मात्र रोखली. 15 धावा या धावफलकावरती लागलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने इथे मात्र फटका सजवलाय जरूर. वार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, आलाय कानागती वार, चौकार. या खेळाडूला आपण जास्तीत जास्त काळ बेड्यांमध्ये अडकवून ठेवू शकत नाही, कारण का बेड्या इथे मात्र कशा तोडायच्या या खेळाडूला माहिती आहे. नक्कीच सातत्याने जर पाहायला गेलं तर मोठं क्रिकेट या खेळाडूने खेळलं. या वर्षीच्या हंगामामध्ये आपण आनंदवाडीची स्पर्धा या खेळाडूला खेळताना पाहिलं होतं. ती स्पर्धा गाजवली देखील होती. चेतन चिंचकरच्या माध्यमातून ती केलेली पारी नक्कीच अजून देखील प्रेक्षकांच्या मनावरती राज करताना आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक वार केलाय, फटका तर खेळलाय जरूर, परंतु या फटक्याने धुरी किती गाठले हे देखील पाहावं लागेल. फटक्याने धुरी गाठले 4 धाव्यांची. नक्कीच वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. नक्की स्लॉट मध्ये चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेलं तर कव्हरच्या डोक्यावरून या फटक्याला सजवलं गेलं. 4 धावीसाठी इथे मात्र फटका सजवलाय आणि या 4 धावीने धावसंख्येचं जर पाहायला गेलं तर 23 मध्ये इथे मात्र कन्व्हर्जन झालंय. 23 धावा धावफलकावरती लागलेत. नक्कीच अजून एक केला वार, शॉर्टम पूल केलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, दणदणीत इथे मात्र फटका, परंतु या फटक्यामध्ये काय घडलंय हे देखील पाहावं लागेल. या चेंडू वरती जर पाहायला गेलं तर जेल टिपलाय अनिकेत लोहारने. काय जेल टिपलाय, आवडलाय तर टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. काय जेल टिपला गेलाय पहा, अप्रतिम जेल आहे. अनिकेत लोहार सोनू या नावाने ओळखला जाणारा खेळाडू काय जेल टिपलाय, अप्रतिम जेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने तांडव केलाय, ज्या नावाची चर्चा सातत्याने जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला भेटली आहे. शंकर थोरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तांडव करणं या खेळाडूच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर ही ओळख आहे. तांडव करणं ही ओळख आहे या खेळाडूची आणि ते तांडव इथे मात्र केलं जाईल का शंकर थोरातच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. इथे जर पाहायला गेलं तर सलामी जोडी संग्राम शिंदे आणि त्याचबरोबर करण मोटकड्डी लवकर बाद झाले, परंतु संग्रामने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संग्रामची विकेट इथे मात्र मिळवली गेली. काय कॅच घेतले पहा अनिकेत लोहार, याच निपाणी बेळगाव परिसरातील एक मोठं नाव आहे. या चेंडूवरती अजून एक वार केलाय, वार तर केलाय जरूर, फटका फसलाय देखील, चेंडू हवेत देखील आहे, परंतु हा झेल सोडला गेलाय. बॅक टू बॅक 2 फलंदाजाला माघारी परतवण्याची इथे मात्र संधी जरूर होती, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेलच्या जवळ पोहोचले देखील, परंतु हा झेल इथे मात्र धरणी मातीला दान दिला जातोय. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. सुशांत वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला, कारण का पहिल्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, फलंदाजांना जखडून ठेवलं होतं आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर मोठे फटके बाजी ही दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. ओहो, थोडासा खाली राहिलाय हा चेंडू आणि म्हणूनच या चेंडूवरती रनआउटची संधी आहे, परंतु इथे मात्र कंप्लीट केलं धावा. नक्कीच एक संधी होती आणि हेच पावसाळी क्रिकेट आहे, पडणं धडपडणं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहणं, हेच पावसाळी क्रिकेटची मजा आणि तीच मजा एमजे ट्रॉफी मध्ये देखील पाहायला मिळते.
एक बाईचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 या धावफलकावरती. ओहो नक्कीच इथे मात्र शंकर थोरात याच्या बॅटमध्ये इथे मात्र जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये हा धावा आलेत. एकेरी स्वरूपामध्ये धावा इथे मात्र जर थोडासा चेंडू वळण घेताना देखील पाहायला भेटलाय आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये देखील पाहायला भेटली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 27 धावफलकावरती लागलेत शंकर थोरात आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर महावीर या दोन्ही खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप रंगवावी लागेल. या मॅच मध्ये जर एक मोठी धावसंख्या उभारायची आहे, एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे तर नक्कीच एक पार्टनरशिपची गरज देखील आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. या चेंडूला इथे बॅकफुट वरती जाऊन पॉइंटच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्यामध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर संपर्क नाहीये आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाला. ओहो पुन्हा एकदा थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे जर पाहायला गेला तर फोर्स दाखवण्याचा प्रयत्न केला, ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ही ताकद इथे मात्र निकामी ठरली आहे कारण का हा चेंडू निर्धाव आलाय. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 षटकांची इथे मात्र सांगता झाली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये इथे जर पाहायला गेलं तर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती अशी नागठाणेची अवस्था झाली आहे. परंतु नक्कीच याच परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नागठाणे पुन्हा एकदा सज्ज होईल, परंतु आपण इथे एक संधी डीजे मास्टरांना देखील देतोय या स्पर्धेत आलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची. आपण जातोय ओ टू डीजे. मात्र याच परिसरातील एक उगवता सितारा म्हणून ज्याला ओळख आहे ते सोमनाथ स्कोररची भूमिका पार पाडतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे मात्र स्लोट पद्धतीचा चेंडू इथे मात्र टाकलाय, परंतु याच चेंडू वरती थोडस अतिरिक्त धाव देखील खर्च केलेत. गोलंदाजीसाठी चंदन तलवार हे देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगले गोलंदाज आहेत. आपल्या गोलंदाजीने इथे मात्र मंत्रमुग्ध करावं लागेल चंदनला. नक्की चांगला चेंडू टाकलाय फुलोर लेनचा चेंडू आणि या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवलाय. हेलिकॉप्टर कुठे लँड झालाय? योग्य त्या ठिकाणी लँड झालाय. या चेंडूवरती केलेला वार गेलाय सीमारेषा पार. षटकार. किचका फटका खेळला, सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटला. फक्त इथे मात्र बॉटम हँडचा वापर चांगल्या प्रकारे केला आणि त्यानंतर एक हेलिकॉप्टर शॉट मनगटी वापर आणि त्यानंतर एक नेत्रदीपक फटका. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर षटकाराचं उत्तर इथे मात्र दिलंय. षटकार ठोकला करा, परंतु त्यानंतर इथे मात्र दांडी देखील गोल केल्या. या स्पर्धेसाठी दक्कन पन्हाळा संघाचे ओनर म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच जीवनजी शिंदे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जीवनजी शिंदे सर यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. शुभेच्छांचा वर्षाव इथे मात्र होताना दिसतोय. आणि ज्या खेळाडूने अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला वेळ लावलाय, सांगली जिल्ह्यातील मांगले गावचा सुपुत्र म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे, ISPL खेळाडू इथे मात्र
विजय पावले म्हणजेच भाऊ यांचं देखील आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी देखील होऊन जाऊ द्या. या सांगली जिल्ह्याचा अभिमान म्हणून ज्याला ओळखलं जातं विजय पावले हे देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला जरूर पाहायला भेटेल. वेगाचा शेवट म्हणजेच विजय पावले. परंतु सध्याच्या घडीला चर्चा चंदन जे देखील पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी चंदनच्या माध्यमातून पाहायला भेटते. ओहो वेगात टाकला हा चेंडू आणि याच वेगावरती इथे मात्र अमित जगताप इथे मात्र थोडस जर पाहायला गेलं तर सॉरी अजित जगताप इथे मात्र जर पाहायला गेलं तर थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत आणि या चेंडूवरती किती धाव जरूर आले. धावा येणं गरजेचं असणार आहे कारण का धावा इथे मात्र कमी पाहायला भेटते. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. फटक्या इथे मात्र पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नक्कीच जेवढी हाईट इथे मात्र फलंदाजाला अपेक्षित होती ती हाईट इथे मात्र प्राप्त केली नाहीये चेंडूने आणि म्हणूनच चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव देखील आलाय. निर्धाव चेंडू आणि म्हणूनच इथे मात्र धाव संख्या जी आहे ती 35 वरती रोखली गेली. आतापर्यंत 3 विकेट आलेत. 35 धावा देखील झालेत. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फिरकीचा मारा इतका प्रबळ आहे की या फिरकीच्या माऱ्यापुढे इथे मात्र फटके इथे मात्र कसे खेळावे हे देखील फलंदाजांना सुचत नाहीये. नक्कीच चांगली चेंडू इथे मात्र डिलिव्हर केले जात आहेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जी गोलंदाजी राहिली आहे सुशांत असतील त्याचबरोबर चंदन असतील चांगली गोलंदाजी केली गोलंदाजांनी. नक्कीच या चेंडूवरती फटका तर पॉवरफुल केला गेला. पॉवरफुल स्ट्रोक आणि त्यानंतर इथे मात्र चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार पवार साहेब आपण आपलं शेड्यूल व्यस्त असताना देखील या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच आपलं मनपूर्वक इथे आभार. आणि त्याचबरोबर भारतीय स्पोर्ट्स बॉस 11चे अजून एक कंद व्यक्तिमत्व संतोषजी कांजर सर म्हणजेच बॉस यांचं देखील आगमन त्यांनी देखील उपस्थिती दर्शवली या स्पर्धेसाठी. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 41 धावा धावफलकावरती लागलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 41 धावा. चांगला इथे मात्र फटका खेळला गेला शेवटच्या चेंडूवरती. शंकरच्या बॅटमध्ये इथे मात्र धावा यायला लागलेत. तोच फटका ज्या फटक्याची गरज होती आत्मविश्वास वाढवणारा फटका. 41 धावा आतापर्यंत धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 41 धावा या धावफलकावरती लागलेत. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच इंदलगा स्पोर्ट्स वेगाव तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतोय स्वराज्य स्पोर्ट्स नागठाणे. नक्कीच या चेंडूवरती थोडासा बाउन्स पाहायला भेटलाय. फटका थोडस दूरवरून केला गेला. इथे मात्र अनिकेत लोहार यांच्या माध्यमातून एक सर्वोत्तम झेल टिपला गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र अनिकेतच्या माध्यमातून झालंय. स्क्वेअर लागला इथे मात्र फटका केला टिपला इथे मात्र प्रोटेक्शन आहे आणि म्हणूनच इथे मात्र धावा ज्या आहेत त्या 2 कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती लागलेत. 3 गडीच्या मोबदल्यावरती 43 धावा. नक्कीच अनिकेत लोहार देखील गोलंदाजीमध्ये एक ऑप्शन आहे पैसा या खेळाडूकडे देखील कर्णधार धावा घेतील का. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. सुरेख गोलंदाजी कौतुक करावं लागेल. इथे मात्र गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी ज्या प्रकारची रणनीती आहे त्याच प्रकारची रणनीती मात्र वापरली गेली. अप्रतिम गोलंदाजी तनिष नाईक यांना देखील आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या युवा ब्रिगेडने केली. एक युवा ब्रिगेड आपल्याला जरूर पाहायला भेटते ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच हिंदलगा स्पोर्ट्स बेळगाव संघाच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. या चेंडू वरती देखील उत्तर नाहीये. शंकर इथे मात्र सातत्याने जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना जरूर पाहायला भेटत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 8 चेंडूमध्ये फक्त 7 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु इथे जर पाहायला गेलं तर यष्टीरक्षकाने आपलं काम जे आहे तो चोख बजावलंय.
ओहो चांगला चेंडू आणि या चेंडूवरती दांडी गुल सक्सेसफुल. ज्या विकेटची गरज होती तांडव करणारा खेळाडू म्हणजे शंकर थोरात. बॅक टू द पॅव्हलियन. भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 संघ आणि त्याचबरोबर स्वराज्य स्पोर्ट्स देवराज स्पोर्ट्स कसबा बीड दोन्ही संघांनी इथे मात्र सज्ज राहायचं. देवराज स्पोर्ट्स कसबा बीड आणि त्याचबरोबर विके स्पोर्ट्स वटार बॉस 11 संघ आपण दोन्ही संघांनी इथे मात्र सज्ज राहायचं. विजयजी कुंभार सर यांच्या मालकीचा हा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. बॅटिंगसाठी इतिमत्र पाहायला गेलं तर सचिन चव्हाण बॅटिंगसाठी सज्ज झालेत आणि त्याच्या विरोधात इतिमत्र या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका चांगला गेला. सुरेख फटका टायमिंग प्रॉपर 6 धावा. चांगला चेंडू इतिमत्र डिलिव्हर केला परंतु याच चांगल्या चेंडूवरती देखील चांगला फटका खेळला गेला. म्हणूनच 6 धावांची इतिमत्र मोहर लागल्या कारण बोकडेच्या विरोधात इतिमत्र चांगला फटका खेळला गेला. नक्कीच या चेंडूवरती आडव्या बॅटने फटक्याला सजवलं गेलं. तिथे मात्र जर पाहायला गेलं तर अनिकेत सज्ज आहेत सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करण्यासाठी. अनिकेत लोहार नक्कीच या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोत्तम कॅच ज्या खेळाडूने टिपले तेच अनिकेत लोहार इथे मात्र डीपला प्रोटेक्शन करताना जरूर पाहायला भेटेल. स्क्वेअर लेग रिझर मध्ये हा फटका खेळला गेला परंतु इथे मात्र प्रोटेक्शन दिले गेले. ओहो अजून एक चांगला चेंडू. या चेंडूवरती चेंडू हवेत आहे आणि त्यानंतर इथे मात्र चांगला झेल टिपला गेला. काय झेल टिपलाय पहा. स्वतः गोलंदाजी गेली आणि त्यानंतर एक सर्वोत्तम झेल करण बोकडेच्या माध्यमातून. एक गेल्या वर्षी देखील मानाची स्पर्धा आपल्याला गलगली येथे पार पडताना पाहायला भेटली आणि ते देखील या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन करताना दिसले होते. ओमकार आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच गलगली होऊन ही स्पर्धा पाहण्यासाठी खास आलेत. कौतुक करावं लागेल इथे मात्र गोलंदाज इथे आहे करण बोकडेचा चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. अकू टप्प्याचा चेंडू आहे. नक्कीच या अकू टप्प्याच्या चेंडूवरती या छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पंचांचा इशारा इथे मात्र 1 बाउन्सचा देखील आला. याच बरोबर इथे मात्र 1 बाउन्स इथे मात्र पंचांनी दिला. एक युवा टॅलेंटेड फलंदाजी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अरपास याच्यावरती इथे मात्र विश्वास दाखवलाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 51 धावा या धावफलकावरती लागलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती हे 51 धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती लागलेत. नक्कीच सुरुवात थोडीशी जर पाहायला गेलं तर अडखळत झाली आणि म्हणूनच कुठेतरी धावा कमी पडलेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोन्यामध्ये इथे मात्र रूपांतर जावं लागतंय अरबादला. बॅक टू द पॅव्हलियन.
इथे मात्र जर पाहायला गेलं तर युवा खेळाडू प्रणव भोसलेची वर्णी लागली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण त्याला देखील पाहतोय. युवा खेळाडू आहेत, खूप काही शिकायचं आहे या खेळाडूला, परंतु सध्याच्या घडीला स्ट्राईक ही जी आहे ती जर पाहायला गेलं तर अजित जगताप यांच्याकडे आहे. परंतु जर पाहायला गेलं तर मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना दिसत नाहीये. जी कामगिरीची अपेक्षा संघ सहकार्यांना आहे ती अपेक्षा आतापर्यंत पूर्णत्वात नेले नाहीये. हे इथे मात्र संपुष्टात आलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली आहे. ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजे हिंदलगा स्पोर्ट्स बेळगाव संघाच्या माध्यमातून या संघाने इथे मात्र जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली. संग्राम शिंदे या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 21 धावा करून बाद झाले. 9 चेंडूमध्ये 21 धावा आणि त्यांच्या व्यतिरिक्त जर पाहायला गेलं तर बाकीच्या फलंदाजांनी फक्त डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय, पण तो मोठी इनिंग साकारण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. जर पाहायला गेलं तर गोलंदाजी अप्रतिम राहिली. ग्रामीण मराठा स्पोर्ट्स बेळगाव संघ म्हणजे इंदरगा स्पोर्ट्स बेळगाव संघ यांच्या माध्यमातून सुशांत असतील, चंदन असतील, त्याचबरोबर तनिष असतील आणि करण असतील चांगली गोलंदाजी केली आहे. सुशांतच्या माध्यमातून 2 षटकामध्ये 11 धावा 1 विकेट आणि त्यानंतर चंदनच्या माध्यमातून 2 षटक 29 धावा. थोडेसे महागडे ठरले खरे, परंतु तरी देखील जर पाहायला गेलं तर 2 विकेट त्यांनी देखील मिळवल्या. त्याचबरोबर तनिष अजून एक दर्जेदार गोलंदाज त्यांच्या माध्यमातून 1 षटक 2 धावा फक्त खर्च केल्या. इथे कुठेतरी जर पाहायला गेलं तर कमबॅक साधला गेला आणि त्याच्या माध्यमातून 1 विकेट देखील मिळवली गेली. एक चांगलं षटक आणि शेवटचं षटक करण यांच्या माध्यमातून हाताळले गेलं. 9 धावा त्यांनी देखील खर्च केल्या आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय आणि या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या आहेत 36 चेंडूमध्ये 53 धावा. 54 धावांचं उद्दिष्ट आहे. रोखल्या जातील की बनवल्या जातील, पुन्हा एकदा निर्माण झालाय प्रश्न, परंतु या प्रश्नावरती पुन्हा एकदा उत्तर घेऊन आलंय बाळू मामा डीजे. एक सुमधुर संगीत आपण त्यांच्याकडे देखील जातोय. राहुलजी कुंभार सर यांचे हे डीजे ऑपरेटिंग सिस्टीम नक्कीच एक चांगलं साऊंड सिस्टीम आणि त्यांच्या माध्यमातून आपण एक सुमधुर संगीत व्हीके स्पोर्ट्स वटार संघ म्हणजेच भारतीय स्पोर्ट्स बॉस 11चा संघ आणि त्याचबरोबर देवराज स्पोर्ट्स कसबा बीड संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. प्लीज आपली प्लेइंग 11 जी लिस्ट आहे ती एका पानावरती आपण घेऊन यायची आहे. प्लीज दोन्ही संघांची आपली प्लेइंग 11 ची जी लिस्ट आहे ती द्यायची आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक खेळली जाईल. या स्पर्धेतील दुसरी मॅच आपण जरूर पाहतोय. व्हीके स्पोर्ट्स वटार म्हणजेच भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 ज्याचा दबदबा आपल्याला या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला भेटलाय तो संघ आणि त्यांच्या विरोधात देवराज स्पोर्ट्स कसबा बीड करवीर विभागातील एक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळेल. विजयजी कुंभार सर यांचा हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. विजय कुंभार याच वटारचं एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं. विजय कुंभार यांच्या मालकीचा संघ व्हीके स्पोर्ट्स वटार बॉस 11चा संघ. कर्णधार प्लीज यायचं आपण आणि त्याचबरोबर देवराज स्पोर्ट्स कसबा बीड आपण देखील यायचं आहे. करवीर विभागातील मातब्बर खेळाडू एकत्रित करून देवराज स्पोर्ट्स कसबा बीड या संघाची इथे जर पाहायला गेलं तर एक बांधणी केली गेली. मातब्बर संघ
म्हणून या संघाला देखील ओळखलं जातोय. पाहिजे कशा प्रकारे कामगिरी होती या देवराज स्पोर्ट्स कसबा बीड संघाची आहे. त्यांच्या विरोधात एक तगडा संघ विजयजी कुंभार सर यांचा संघ विके स्पोर्ट्स वटारचा संघ. आपण मॅच कडे वळतोय. पहिली मॅच इथे मात्र रंगते तेच म्हणजेच एका बाजूला स्वराज्य स्पोर्ट्स नागठाणे आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी इथे मात्र धडपड करताना दिसेल, कारण का 36 चेंडू 54 धावा इथे मात्र त्यांना रोखायच्या आहेत. पाहिजे या धावा रोखल्या जातील का. एका बाजूला जर पाहायला गेलं तर मॉर्निंग स्पोर्ट्स ग्रामीण स्पोर्ट्स इंगलगा स्पोर्ट्स बेळगाव या नावाचा हा संघ इथे मात्र जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. नक्कीच मातबर संघ आहेत आणि या मातबर संघांमध्ये ही पहिली मॅच इथे मात्र खेळताना आपल्याला जरूर पाहायला भेटते. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर ओहो इथे काय घडलंय पहा. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला गेला, परंतु याच चेंडूवरती जी संधी होती ती संधी इथे मात्र गमावली आणि ही संधी कोणी गमावली शंकरने इथे मात्र जर पाहायला गेलं तर आज शेष सोडलाय. इथे जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर चंदन आहेत तर दुसऱ्या बाजूला सुशांत कडोलकर हे देखील खेळताना पाहायला भेटतात. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च केले तर वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र खर्ची केलेत. या स्पर्धेसाठी सर्वोत्तम पंच म्हणून काम पाहतात ते म्हणजेच प्रशांतजी पाटील सर आणि आकाशजी खेडकर सर हे दोन पंच. चांगली कामगिरी इथे मात्र पंचांच्या कामगिरी बरोबरच गोलंदाजी कामगिरी देखील चांगली होणं गरजेचं आहे, कारण का जर पाहायला गेलं तर पूर्णपणे धावा ज्या डिपेंड करायच्या आहेत त्या गोलंदाजांना करायचे आहेत. चांगला चेंडू आहे, या चेंडूवरती फटका तर केलाय जरूर, चेंडू हवेत आहे, फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि म्हणूनच इथे मात्र चेंडू जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका केला गेला आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय, परंतु इथे धावा मिळतील फक्त आणि फक्त 2 धावे इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. 2 धावेनी संघाची धाव संख्या जर पाहायला गेली तर इथे पुढे सरसावताना पाहायला मिळते 4 धावा या धाव फलकावरती लागलेत. चला यानंतर कर्णधार यायचंय देवराज स्पोर्ट्स कसबा बीट संघाचा कर्णधार आलाय विके स्पोर्ट्स वटार बॉस 11 संघ. चला यायचंय विजयजी कुंभार सर यांचा संघ इथे मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका आणि या फटक्याने इथे मात्र घात केलाय, फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज बॅक टू द बेवलेन, विकेट आले चंदनची. टीम चेल इथे मात्र डीप कव्हर पॉइंट इथे मात्र घेतलाय चेल, अप्रतिम चेल इथे मात्र पाहायला भेटलाय तो म्हणजेच अमित कोळीचा. एक चांगला चेल टिपल्यानंतर इथे मात्र फलंदाजी खेळ इथे मात्र संपुष्टात येते. म्हणजेच नागठाणे संघ देखील सांगतोय की आमच्याकडून धावा कमी बनवल्या गेल्या आहेत, परंतु या धावा डिपेंड करण्याची क्षमता आमच्याकडे देखील आहे आणि ती क्षमता दाखवायला इथे मात्र गोलंदाजांनी सुरुवात केली आहे. पहिला चेंडू अप्रतिम टाकला आणि त्यानंतर सातत्याने अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली अजी जगताप यांच्या माध्यमातून आणि म्हणूनच आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 चेंडू झाले, 4 धावा देखील झालेत आणि 1 विकेट देखील आली आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली. इथे जर पाहायला गेलं तर साई स्पोर्ट्स कोडोलीचे ओनर म्हणजेच एक दर्जेदार लेफ्ट आर्म फलंदाज म्हणजेच
अर्जित सोळसे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर ज्याने आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय आणि कोल्हापुरी तडका हे नाव ज्याला प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळालंय तेच नितीन माटुंगे, एक कोल्हापूरचं एक प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. आणि मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या तेच इथे मात्र कर्णधाराची भूमिका पार पाडताना आपल्याला जरूर पाहायला भेटतील. VK स्पोर्ट्स वटार बॉस 11च्या संघाचा कर्णधार इथे मात्र नितीन माटुंगे आणि त्याचबरोबर तीव्रा स्पोर्ट्स कसबा बीड संघाचे इथे मात्र अजय हे देखील इथे मात्र सज्ज झालेत. दवा बाजारचे मालक प्रशांतजी चौगुले सर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक जी आहे ती केली जाते. कॅमेरामन आपण नंतर फोकस करायचं. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने या चेंडूला पुश केलाय. एकेरी दहावीसाठी फटका खेळलाय. स्क्रीनवरती आपण पाहतोय अजय चुवेकर आणि त्याचबरोबर नितीन माटुंगेला दोन कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज झालेत. नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय हे देखील पाहायचं आहे. आणि नाणेफेकीचा कौल जो आहे तो इथे जर पाहायला गेलं तर तीव्र स्पोर्ट्स कसबा बीड संघाच्या बाजूने लागलाय. आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्कीच तीव्र स्पोर्ट्स कसबा बीड संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकून घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय VK स्पोर्ट्स वटार बॉस 11 म्हणजेच विजयजी कुमार सर यांच्या संघाला. नक्कीच ही लढत आपल्याला जरूर यानंतरची लढत पाहायला भेटेल. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या 8 धावा ज्या आहेत त्या आलेत. पहिलं षटक अजित जगताप यांच्या माध्यमातून चांगलं षटक पाहायला भेटलं आणि या पहिल्या षटकामध्ये इथे जर पाहायला गेलं तर 8 धावा आलेत. म्हणजेच इथे इथून पुढे येणारे 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये करायचे आहेत अजून देखील 46 धावा. 30 चेंडू 46 धावा पाहायचंय बनवल्या जातील की रोखल्या जातील. तोपर्यंत आपण जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे. युवा गोलंदाज रमजानला देखील आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग फॉरवर्ड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इथे मात्र फटका खेळला जरूर. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि म्हणूनच या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती लागले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच या चेंडूवरती फटका तर जरूर खेळला आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. डिक्लेअर झोन मध्ये फटका. नक्कीच या चेंडूवरती 2 धावा आहेत. डिक्लेअर झोन मध्ये फटका केला म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेने धावसंख्येचं फलक जे आहे ते जरूर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत 10 धावांमध्ये जाऊन विराजमान झाले. म्हणजेच जर पाहायला गेलं तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. परंतु हा प्रवेश करताना थोडस दमछाक देखील झाली. संग्राम शिंदे हे देखील प्रमुख अस्त्र या संघाकडे आहे आणि हे अस्त्र स्लॉगरच्या षटकामध्ये राखून ठेवलंय. नक्कीच चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले आणि या चेंडूवरती एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. परंतु चपळाईने इथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव. संख्येचं टोटल आतापर्यंत 11 धावा या धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा टिप्स स्क्वेअर केला इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच सुशांतने इथे मात्र हलक्या हाताने या चेंडूला पुश केलं आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली देखील गेली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका केला गेला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 12 धावा या धावफलकावरती लागलेत. दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अजित यांच्या माध्यमातून पाहायला भेटली.
या चेंडूवरती फटका तर चांगला केला आणि त्यानंतर या चेंडूवरती इथे मात्र केलेला वार सक्सेसफुल झालाय. या चेंडूवरती 4 धावांची मोहर. या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका केला आणि या चांगल्या फटक्यावरती 4 धावांची मोहर देखील लागली. 4 धावांनी संघाचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 16 धावा या फलकावरती लागलेत. नक्की 54 धावांचा पाठलाग किती मात्र करायचा आहे आणि या 54 धावांचा पाठलाग करताना 16 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत. नक्कीच समजदार फलक क्रिकेट जे आहे ते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून तनिष आणि त्याचबरोबर सुशांतच्या माध्यमातून केलं जाते. नक्कीच चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती नक्कीच बॉटम हँडचा वापर चांगल्या प्रकारे केला आणि त्यानंतर आडव्या बॅटने इथे मात्र कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती रनआउटची संधी. तू मे जरूर झाला परंतु क्षेत्ररक्षक इथे मात्र खराब झालंय. करंटच्या माध्यमातून थोडस जर पाहायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण नाही म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर संग्राम शिंदे देखील सांगतायत करंटला या चेंडूवरती जोरात येणं गरजेचं होतं कारण का एक संधी आपल्याला निर्माण जरूर झाली होती आणि या संधी आपल्याला विजयाच्या तख्तापर्यंत नेऊन देऊ शकतात. म्हणून इथे मात्र करंटला थोडंसं जर पाहायला गेलं तर संघाच्या माध्यमातून कडे बॉल सोनवले गेलेत. परंतु इथे जर पाहायला गेलं तर 2 षटकाचा खेळ संपुष्ट झाला आणि 2 षटकामध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत 18 धावा. एका गडीच्या मोबदल्यावरती 18 धावा आलेत. इथून पुढे येणारे चेंडू असतील 24 आणि या 24 चेंडूमध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर 36 धावांची गरज आहे. 24 चेंडू 36 धावा पुन्हा एकदा निर्माण झालेला प्रश्न. परंतु या प्रश्नावरती आपल्याकडे उत्तर आहे. डीजे बाळूमामा डीजेच्या माध्यमातून आपण एक सुमधुर संगीत देखील ऐकतोय. VK स्पोर्ट्स बॉस 11चे ओनर विजयजी कुंभार सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच पुन्हा एकदा अजित जगताप यांच्यावरती विश्वास दाखवला कारण का पहिलं षटक अप्रतिम मातायला होतं. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट देखील अर्जित केली होती या गोलंदाजाने. नक्कीच या चेंडूवरती थोडंसं एक्स्ट्रा धावा खर्ची केले तर पहिला चेंडू हा एक्स्ट्रा धावांचा राहिलाय म्हणजे प्रेशर हे पहिल्या चेंडूवरती गोलंदाजावरती पाहायला भेटते कारण का 24 चेंडूमध्ये 36 धावा इथे मात्र डिपेंड करायच्या आहेत. आता मात्र हे अंतर कमी झालंय एका धावेने म्हणजे 24 चेंडू आता मात्र 35 धावांची अजून देखील गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. या चेंडूवरती बॅकफुट वरती गेले फटका तर केलाय. आत्मविश्वास कमी आहे आणि याचमुळे इथे मात्र अमित खोळीच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. फलंदाज बाकी होते पेवले ज्या विकेटची गरज होती जी साजेदारी ब्रेक करायची होती ती तर ब्रेक केली. सुशांत कडोलकर बाद झाल्यानंतर इथे मात्र चांगली घेतली आहे सुशांत कोवाडकर या खेळाडूने. नक्कीच चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती आपल्या संघासाठी. आता मात्र जबाबदारी ही फलंदाजीमध्ये देखील पार पाडायची आहे कारण का संघ अडचणीत आहे. पहिल्या विजयाची प्रतीक्षा दोन्ही संघांना आहे आणि तीच प्रतीक्षा पूर्ण करण्यासाठी इथे मात्र दोन्ही संघ सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर संघर्ष जरूर करताना दिसतात आणि या संघर्षामध्ये विजय कोणाच्या बाजूने झुकणार हे देखील पाहावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धावा या फलकावरती लागले तर 2 गडीच्या मोबदल्यावरती 19 धावा. नक्कीच नागठाणेचं संघाचं देखील कौतुक करावं लागेल. यंग ब्रिगेड आहे अनुभवाची थोडीशी कमी देखील आहे परंतु जो अनुभव आहे तो पणाला लावला जातोय. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती थोडासा बाउन्स झालाय हा चेंडू आणि त्यानंतर इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एकेरी धावेसाठी हा फटका केला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये फटका आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकामध्ये. 20 धावा फलकावरती लागले. 2 गड्यांच्या मोबदल्यावरती
20 धावा अजून देखील ग्रामीण मराठा स्पोर्ट्स संघाला तर पाहायला गेलं तर 34 धावांची प्रतीक्षा आहे मॅच जिंकण्यासाठी. चेंडू आता मात्र कमी होत चालले आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर टेन्शन जे आहे ते वाढत चाललंय, कारण का 22 चेंडूमध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर 34 धावा बनवायच्या आहेत. नियंत्रणामध्ये आहे धावसंख्या, परंतु कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा नागठाणेचा संघ. या चेंडूवरती समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये फटका, काय फटका केलाय, आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. काय फटका केलाय, नेत्रदीपक फटका स्लॉट मध्ये आलाय, कार्यक्रम केलाय प्लॉट मध्ये. स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर समोरच्या दिशेने आपली ताकद इथे मात्र पणा लावली आणि त्यानंतर एक नेत्रदीपक फटका जरूर पाहायला भेटला आणि त्याचमुळे इथे मात्र प्रेशर हे गोलंदाजावरती आहे आणि याच प्रेशर खाली एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या खर्च केल्या जात आहेत. या एक्स्ट्रा धावा नक्कीच आपल्या पराभवाचं कारण ठरू शकतात आणि म्हणूनच हा जर पराभव टाळायचा असेल तर आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला बॅटिंग अप्रतिम होते. नक्कीच हा चेंडू थोडासा वळण घेताना दिसतोय. फलंदाजाची इथे मात्र सत्व परीक्षा घेतली या चेंडूने आणि म्हणूनच धावसंख्या इथे मात्र रोखली. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2.4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि धावा बनवले 27 बनवले, 27 अजून देखील बनवायचे आहेत. नक्कीच थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये, कर्णच्या हातामध्ये हा चेंडू विसावेल, फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केल्या आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28च्या घरामध्ये जाऊन विसावलं देखील. 54 धावा बनवायच्या आहेत आणि 28 बनवले, 26 बनवायच्या आहेत अजून देखील येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. 19 चेंडू 26 धावा. नक्कीच ग्रामीण मराठा संघ कुठेतरी या मॅच मध्ये पकड निर्माण करताना दिसतोय. रिव्हर्सचा फटका केलाय जरूर आणि या फटक्यामध्ये धावा इथे मात्र डिक्लेअर धावा, 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये, 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. म्हणजेच धावसंख्येचं टोटल इथे मात्र 20 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू अजून देखील 24 ची गरज आहे. 18 चेंडू 24 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, पुन्हा एकदा प्रश्न निर्माण आणि याच प्रश्नावरती पुन्हा एकदा जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. काल कोल्हापूरच्या ज्या वाघाने धर्मवीर चषकामध्ये मुंबईमध्ये जाऊन मुंबईकरांची मन ज्या खेळाडूने जिंकली तोच अंबपचा सितारा कोल्हापूर एक्सप्रेस. म्हणजेच इथे मात्र जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये सर्वोत्तर कामगिरी करणारा खेळाडू आशुतोष आंबपकर यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच धर्मवीर चषकाची स्पर्धा कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला भेटली, कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूचे स्टेटस हे कोल्हापूर विभागाने लावले गेले तेच आशुतोष आंबपकर कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे. मुंबईची स्पर्धा गाजवून आलाय, आज घरचीच मैदानाची स्पर्धा गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. परंतु सध्याच्या घडीला हे मैदान गाजवण्यासाठी अमित कोळी हा देखील सज्ज झालाय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. उर्वरित 18 चेंडू मध्ये आपल्याला 24 धावा डिपेंड करायचे आहेत, तर त्यासाठी इथे मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. अमित कोळीवरती दाखवलाय विश्वास व्यक्त करावा लागेल. अगोटप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती इथे मात्र पुलला सक्सेसफुल करता आलं नाहीये. इथे मात्र संग्राम शिंदे थोडेसे धडपडलेत, परंतु पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने उठलेत, परंतु 2 धावा इथे मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जरूर आणि या 2 धावांनी संघाची टोटल आतापर्यंत 32 धावा या धावफलकावरती लागले. 17 चेंडू 22 ची अजून देखील गरज आहे. 17 चेंडू 22 अजून देखील बनवायचे आहेत. नक्कीच आव्हान आता मात्र खडतर होत चाललंय, कारण का जर पाहायला गेलं तर धावा जे आहेत ते चांगल्या रीतीने बनवले जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. ओहो, चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला इथे मात्र सन्मान देखील दिलाय. सुशांत
या फलंदाजाच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटते शंकरच्या माध्यमातून आणि त्यानंतर इथे मात्र 2 धावांची मोहर देखील लागली आहे. 2 धावांनी इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जर पाहायला गेलं तर बँक बॅलन्स जो आहे तो वाढत चाललाय. जो बँक बॅलन्स आपल्याला भरायचा आहे, जो भरून काढायचा आहे, तो इथे मात्र भरण्यासाठी एक दुहेरी धावा इथे मात्र कंप्लीट केले जात आहेत. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 20 धावा रोखायच्या आहेत 16 चेंडूमध्ये. आता मात्र जर पाहायला गेलं तर गोलंदाजांची सत्व परीक्षा, फलंदाजांची इथे मात्र स्फूर्ती जरूर लागणार आहे. ताकद दाखवावी लागेल. धावा रोखण्याची क्षमता जरूर आहे. क्रिकेट आहे आणि अनिश्चितांचा खेळ आहे आणि तो अनिश्चितांचा खेळ करण्यासाठी सज्ज झालेत अमित कोळी. याच अमित कोळी वरती काय फटका खेळलाय, वाह काय फटका खेळलाय. चेंडूला आणावं लागेल सीमारेषा बाहेरून. ताकदीने जिंकता येत नाही, काही गोष्टी युक्तीने देखील लढावे लागतात आणि याच चेंडूवरती युक्ती लढवली. थोडस बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर एक सर्वोत्तम फटका खेळला आणि त्यानंतर 6 धावांची ती लागलेली मोहर. 6 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40च्या घरामध्ये जाऊन विसावलंय. ओहो इथे मात्र कमबॅक केला अमित कोळीचा हा वेगवान चेंडू आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. स्क्वेअर लेग खेळला इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. 41 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. नागठाणे संघ हार मानून चालणार नाहीये, कारण का क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट कोणत्याही क्षणी बदलणारा खेळ म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच कुठेतरी आपली ताकद दाखवावी लागेल. ओहो आता मात्र ताकद दाखवली अमित कोळीने. चांगला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. याच गोलंदाजीची गरज ही पहिल्या चेंडू पासून करणं गरजेचं होतं, परंतु इथे उशिरा होईना शाणपण जरूर आले गोलंदाजांना, परंतु याच टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने करावी लागेल. ओहो या चेंडूवरती फटका तर केलाय, फ्लिक केलाय, ताकद आहे, परंतु हा ताकद थोडीशी कमी पडली आहे. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाने देखील चूक केली आणि या चुकीवरती धावा किती मिळाल्या आहेत, पूर्णपणे 4 धावा. वार केलाय 4 धावांचा. मनातून कुठेतरी हार मानली आहे आणि म्हणूनच कुठेतरी आपल्याला जर पाहायला गेलं तर नागठाणे संघ चुकांवरती चुका करताना दिसतोय. सध्याच्या घडीला 45 धावा या 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावा. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, म्हणजे समीकरण हे सोपं आहे. 12 चेंडू 9 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. डिपेंड देखील केला जाऊ शकतात. अजून देखील जर पाहायला गेलं तर संग्राम शिंदे सारखा गोलंदाज वापरला गेला नाहीये, म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय, कुठेतरी रणनीती चुकते. संग्राम शिंदे जर पाहायला गेलं तर स्वतःवरती विश्वास दाखवत नाहीयेत, म्हणजे काहीतरी नक्कीच रिझन असेल, कारण का मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे संग्राम शिंदे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आशुतोष आंबपकर यांनी देखील दिल्या होत्या आणि 4 विकेट देखील मिळवल्या होत्या. तीच कामगिरी कुठेतरी गोलंदाजांना या नागठाणेच्या गोलंदाजांना करावी लागेल. एक धाव तरी इथे मात्र कंप्लीट केली आहे. फेकी थोडीशी खराब आहे, परंतु इथे मात्र बॅकअप साठी इथे मात्र यष्टीरक्षक अजित जगताप इथे सज्ज झाले. तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 46 धावा. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 8 धावा इथे मात्र करायचे आहेत. अकोडप्याचा चेंडू या चेंडूवरती बॅकफुट वरती गेला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर पॉईंटच्या दिशेने या फटक्याला खेळलं गेलं. एकेरी धावेसाठी हा फटका आलाय आणि त्यानंतर एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 47च्या धावसंख्येवरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 13 चेंडूमध्ये 28 धावांची ती पार्टनरशिप आणि याच पार्टनरशिपमुळे जर पाहायला गेलं तर ग्रामीण मराठा स्पोर्ट्स संघ बेळगावचा हा संघ नक्कीच दर्जेदार कामगिरी करताना दिसलाय. नक्कीच या चेंडूवरती फटका तर सुरेख खेळ आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे, आत्मविश्वास आहे आणि याच आत्मविश्वासाने चेंडू आर पार केलाय, सीमा पार केलाय, षटकार आलाय.
करतायत पहा 12 चेंडू मध्ये 23 धावा त्याच्या बॅट मधून अजून एक वार केलाय. हा वार विजयाचा असेल का हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती फटका खेळलाय जरूर परंतु या धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये आलेत. 2 धावा आलेत. फटका तर चांगला खेळला आणि याच बरोबर या 2 धावेने विजय देखील आपल्या नावावरती गेलाय. या स्पर्धेतील पहिला विजय कोणाच्या नावावरती गेलाय. ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच इंदलगा स्पोर्ट्स बेळगाव संघ इथे मात्र विजयाने सुरुवात करताना दिसतोय. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर दर्जेदार कामगिरी या 2 सुपरस्टारांची. ज्या सुपरस्टारांना आपण स्क्रीन वरती पाहतोय एका बाजूला तनिष नाईक तर दुसऱ्या बाजूला सुशांत